दी प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची 86वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी दुपारी आयर्विन ख्रिश्चन सभागृहात आयोजित करण्यात आली होती. सभेच्या सुरुवातीलाच विरोधी गटाच्या सभासदांनी सत्ताधारी गटाच्या विरोधात पोस्टरबाजी करत आक्रमक पवित्रा घेतला. संस्थेचे चेअरमन शिवाजी रोडे पाटील हे संस्थेच्या प्रगतीची आणि गेल्या काही वर्षांचा लाभांश तक्ता स्क्रीनवर दाखवून माहिती देत होते. त्याचवेळी अहवाल सालातील विषयावर बोला, जुने विषय काढू नका असा आक्रमक पवित्रा घेत विरोधी गटाचे सभासद संभाजी बापट, प्रसाद पाटील, राजमोहन पाटील, संभाजी पाटील, प्रशांत पोतदार, बाजीराव कांबळे, मारुती दिंडे हे थेट व्यासपीठावर गेले. तुम्ही गेल्या 3 वर्षात काय केलं ते सांगा, खोटी माहिती देऊ नका, जुन्या विषयावर बोलू नका, बँकेच्या ठेवी कमी का झाल्या, सभासद संख्या कमी का झाली, अशा प्रश्नांची विचारणा केली. माईक हिसकावून घेणं आणि एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. गोंधळ सुरू असतानाच संस्थेचे कार्यकारी संचालक संजय मगदूम यांनी विषयपत्रिकेवरील विषय वाचन करताना सत्ताधारी गटाच्या सभासदांनी मंजूर अशी घोषणाबाजी केली. प्रश्नोत्तरादरम्यान दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी आणि गोंधळ सुरू झाल्यानंतर विरोधी गटाच्या सभासदांनी सभागृहातून बाहेर पडत सभात्याग केला. सभागृहाच्या बाहेर विरोधी गटाच्या सभासदांनी एकत्र येत सत्ताधारी गटाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी संभाजी बापट आणि राजमोहन पाटील यांनी सत्ताधारी गटाकडून हुकुमशाही पद्धतीनं सभा चालवली गेल्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यांचा निषेध नोंदवला. बापट यांनी सत्ताधारी गटानं चुकीचा नफा दाखवला असून यावर सरकारी लेखापरीक्षण अहवालात ताशेरे ओढले असल्याचा आरोप केला. दरम्यान विरोधी गटाच्या सभासदांकडून काही प्रश्नांची विचारणा सुरू असतानाच चेअरमन रोडे पाटील यांनी कर्ज मर्यादा 40 लाखांवरून 50 लाख रुपये करण्यात आल्याचं जाहीर केलं. तसंच लवकरच संस्थेत नोकर भरती होणार आणि ती ढोल वाजवत करणार, पगारवाढीचा करार 3 वर्षांऐवजी 5 वर्ष करण्यात येणार, नोकर भरतीमध्ये सर्वसामान्य सभासदांच्या मुलांना संधी देणार, अशा घोषणा केल्या. सभेला संस्थेचे व्हाईस चेअरमन सुरेश कोळी, संचालक नंदकुमार वाईंगडे यांच्यासह सर्व संचालक, सभासद उपस्थित होते.